मोदी सरकारने माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना मोठा धक्का दिलाय। न्यायमूर्ती वर्मांविरोधातील महाभियोगाचा प्रस्ताव लोकसभेमध्ये मंजूर झाल्यानंतर पुन्हा राज्यसभेत मांडला जाणार आहे। कारण जगदीप धनखड यांनी दाखल करून घेतलेल्या महाभियोगाच्या प्रस्तावावर भाजपा खासदारांच्या सह्या नव्हत्या। त्यामुळे धनखड यांनी दाखल करून घेतलेल्या प्रस्तावावर प्रक्रिया सुरू न झाल्याचं कारण देत हा प्रस्ताव बेदखल करण्यात आलाय। या संदर्भात अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी भरत मोहोळकर। भरत, काय अधिकची माहिती? तेजन, ज्या पद्धतीने उपर धनखड यांना ज्या राजीनामा द्यावा लागला होता असं म्हटलं जातं, तो मुद्दा म्हणजे राज्यसभेमध्ये विरोधकांनी दाखल केलेला महाभियोगाचा प्रस्ताव। मात्र त्यावरती भाजप सदस्यांच्या आणि तोच मुद्दा आता जर पाहिलं तर भाजपने राजीनाम्यानंतर एक महत्त्वाचं पाऊल उचललं आणि ते म्हणजे जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर आता भाजपने हा प्रस्ताव लोकसभेमध्ये मंजूर करणार असं ठरवलं। त्यानंतर हा प्रस्ताव राज्यसभेमध्ये मांडला जाणार। नक्कीच भरत, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर आपण पाहतोय मोदी सरकारने धनखड यांना हा मोठा धक्का दिलेला आहे आणि कुठेतरी धनखड यांच्या राजीनाम्यामागे हीच गोष्ट असावी असा सूरही उमटतोय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।